गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता ज्यांनी कालचा ब्लॉग बघितला ते म्हणत सेम लोकेशन सेम कपडे, तर तो ब्लॉग एंड केला आणि लगेच आजचा ब्लॉग चालू केला. कारण 2-3 दिवस झालं ब्लॉग पडत नव्हते ना, तर लय कसं तरी वाटत होतं. म्हणजे सगळंच थांबल्यावर आणि नाही का, व्ह्यूज वगैरे जात नव्हते, सबस्क्रायबर वाढत नव्हते. त्यामुळं म्हटलं आज उठल्या पहिला ब्लॉग चालू करूयात. अशी बेडवरनं उठले, ब्रश वगैरे केला, गोळ्या खायच्या होत्या कारण गोळ्या खाल्ल्या आणि लगेच ब्लॉग चालू केला. आता फ्रेश होऊन परत पुढचा ब्लॉग चालू करेल. पण म्हटलं आज उठल्या पहिलं, जसं काय काय लोक तर फार बेडवरच असतात तेव्हाच ब्लॉग चालू करतात. म्हटलं चला आपण बेडवर नाही निघत, उठून बसून तरी ब्लॉग चालू करू, म्हणून ब्लॉग चालू केलाय. तर काही ज्यांनी कोणी अजून आपल्या आयडीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा. चांगले चांगले ब्लॉग घेऊन येईल मी. आता बाहेर कुठं जात नाही, बाहेरचे ब्लॉग पडणार पण नाही काय थोडा दिवस, कारण हा कामाला जायला लागलाय. कुठंच जायला भेटत नाही, कुठंच घरी बसून एवढं बोर होते ना मला, काय सांगू. तो म्हणते मला कसला तरी क्लासेस वगैरे लाव, पण मला नाही लावायचं. माझं कसं आहे, मला क्लास लावू दे काय लावू दे, मला सोबत एक जण माझ्या ओळखीचं लागतं माझ्यासोबत. तेव्हाच मी कुठली माझी अशी पटकन ओळख होती बाहेर. पण मला असं लगेच नाही कसं कोणासोबत हे नाही होत. मला असं कोणीतरी माझ्यासोबत एक जण लागतो, तेव्हाच मी. आता माझ्यासोबत कोणीच नाही येत आजूबाजूला ओळखीचं, नाही तर मी लावला असता कसला तरी क्लास. बरं ठीक आहे, बघूयात. काहीच आत्ता फ्रेश वगैरे झाले मी, आणि मला ना तुम्हाला एक दाखवायचं आहे खरं म्हणून व्हिडिओ चालू केलेले. हे जे माझं मॉइश्चरायझर आहे ना, डर्माचं, ह्याच्यावर लिहिलं आहे ऑइल फ्री डेली, आणि मी तुम्हाला डेमो दाखवते इथेच. हे वापरलं ना, एक 5-10 मिनिटात एवढा घाणेरडावाला घाम येतो ना, मी तुम्हाला कुठल्या गोष्टीचं ऑइल फ्री दिलं मला काय कळत नाही. एवढा घाम येतो ना ह्याच्याने, एवढं ऑइली स्किन होते ना. आता दाखवते, एक 5-10 मिनिटं थांबलं. 5-10 मिनिटं. तोपर्यंत ना मी लिपस्टिक लावून घेते. ही माझी डेली यूजची, म्हणजे मी हे डेली यूज करते, कारण ही जास्त कॉस्टली नाही ना. मी आधी नव्हते घेतलंय कॉस्टली, तेव्हा एकच लिपस्टिक, म्हणजे कॉलेजला असताना एकच लिपस्टिक. आता समजा ही लिपस्टिक घेतली तर ही संपूस तर मी दुसरी कधीच घेतली नाही. आत्ता कुठं कलेक्शन करायला लागले. तर आधी नाही, आधी तेच घेऊन द्यायला 100 रुपये, तेव्हा 100ला होते ना, तेच लय वाटायचं. तुम्हाला दिसत असेल, हे बघा एवढं. हे ऑइल फ्री का दिलंय मग? हा ठीक आहे, ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे, पण ज्यांची ऑलरेडी ऑइली स्किन आहे त्यांना. आता कोणी कोणी यूज करतं डर्माचं, मला कमेंट करून सांगा बरं. बाहेर गाणी लावलीत. तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हे सगळं खाम आहे. अजून थोड्या वेळ, अजून एक 5 मिनिटाने मी परत व्हिडिओ चालू करतो. तोपर्यंत आहे ना, अजून घाम आलेला असेल, मी तुम्हाला दाखवते. मला तुम्हाला लाईव्ह दाखवायचं होतं. हे बघा, हे सगळं आहे ना, मला कळत नाही मी चुकीचं आहे का, पण ह्याच्यावर ऑइल फ्री लिहिलं ना म्हणून घेतलंय. पण हे ऑइली स्किनसाठी आहे का नाही माहीत ना. ऑइल फ्री म्हणजे ऑइली स्किनसाठीच असेल ना. बरं, हे बरोबर यूज करते का नाही मला हे पण सांगा. हे बघा,
मी तुम्हाला 5 मिनिटांनी परत दाखवते. 5 मिनिटात कसं होतं ते दाखवते. बघा, 5 मिनिटं पण नसून झाले मी व्हिडिओ बंद करून. पुढं बाहेर जायचं म्हण आणि माझ्याकडं हे एकच आता एवढं पैसे देऊन घेतलंय म्हणून मी वापरते. पण आहे ना, असं बाहेर हे लावून बाहेर गेलो ना, थोडंसं जरी आवरलं असं ना पावडर वगैरे, एवढं असं फ्रेश वाटतच नाही स्किन, नाही का. असं पूर्ण घाम घाम इथे पूर्ण हे हे केसांमध्ये जरी असं पूर्ण असं घाम घाम येतो. काय करू, कुठला यूज करू. मी आधी पॉन्ड्सचं यूज करायचं ना, तेच भारी होतं खरं तर. कारण त्याच्याने ऑइल एवढं कंट्रोल व्हायचं ना की असं असं कधीच फेसवर दिसलं नाही माझ्या. ते पॉन्ड्सचं जेव्हा जेल यूज करायचे ना, तेव्हा मला असं वाटतं ते मी ना एक कोरियनचं पण कारण आहे ना, आता भरपूर जणांनी मला आधी बघितलं असेल, स्किन म्हणजे ना कशी थोडीशी डल होती, लय टॅन झालं होतं. मी जशी लेझर ट्रीटमेंट घेतली का त्यानंतर स्किन पूर्ण 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 डल झाली होती. तर मी हॉस्पिटलमध्ये पण ट्रीटमेंट वगैरे घेतल्या होत्या ग्लो स्किनच्या दवाखान्यात. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आपण लेझर ट्रीटमेंट घेतो आणि त्याने पण रक्त जळतं. तर त्यासाठी म्हणजे किती काय काय ट्राय केलं मी, गोळ्या औषधं पण घेतल्या त्यासाठी, पण काहीच फरक नाही पडला. पण एक साबण आहे काय, कोरियन साबण आहे, तो घेतला आणि वापरला. तो अजून संपला पण नाही आहे. आणि माझ्या स्किनमध्ये खूप चांगला फरक पडला आहे मला तरी वाटतं. म्हणजे खूप चांगला फरक पडला आहे. तर ना, मी त्याचा मॉइश्चरायझर पण बघितलं आहे. साबण आहे 150चा, पण त्याचं मॉइश्चरायझर 990ला काहीतरी, आणि एवढीशीच बॉटल आहे ती. तर मला असं वाटतं घ्यायला पाहिजे, कारण स्किनवर थोडेसे पिंपलचे हे बघा केवढा घाम आलाय बोलूच तर. मी मुद्दामच व्हिडिओ चालू ठेवला तुम्हाला लाईव्ह दाखवायला. हां, तर हे सगळे जे डाग आहेत ना, त्या मॉइश्चरायझरने जाईल म्हणून मला घ्यायचं आहे ते. पण त्याच्यावर नाव पण असं कोरियनच लिहिलं आहे. तर ते असं म्हणजे मी यूट्यूबला काय काय सर्च करू. मला असं वाटतं मी जर परत गेले ना तिकडं, तर असं फोटो काढून ठेवला पाहिजे आणि यायला विचारलं पाहिजे खरंच इफेक्टिव्ह आहे का ते. असेल, कारण त्याचा साबणच एवढा इफेक्टिव्ह आहे. 150 रुपयाचा साबणच एवढा इफेक्टिव्ह आहे, तर 990चं मॉइश्चरायझर का नसेल. मी आणलं, मी नक्की तुम्हाला दाखवेल. आणि जर तुम्हाला तो साबण पाहिजे असेल तर मला DM करा, मी तुम्हाला सांगेन कोणता आहे तो. बघा गाईज, लाईव्ह नका वापरू गाईज, मी तर डायरेक्ट सांगते, नकाच वापरू. अजिबात चांगलं नाही. मी 2-3 जणांकडनं रिव्ह्यू पण घेतले, म्हणजे माझ्याच ओळखीचे आहेत ते पण हे डर्माचंच यूज करतात. ते पण बोलले अजिबात चांगलं नाही आहे, नको यूज करू. पण आता घेतलं आहे म्हणून ते घरात यूज करते मी. पण नका यूज करू. जर कोणी यूज करत असेल तर घरातल्या घरातच यूज करा, अंदाज सोडून. बाहेर घ्यायच्या लायकीचंच नाही आहे ते, नका यूज करू गाईज. तर आता 12 वाजले, नाश्ता अजून नाही केला. आत्ता गोळ्या खायच्या तर गोळ्या खाल्ल्या, आता नाश्ता करेल. भेटूया नाश्ता झाल्यावर. बाय गाईज. मी आहे ना आता सृष्टीकडं चालली आहे. आता सृष्टी सगळ्यांना माहीत असेल माझ्या मैत्री. तर तिचा अचानक फोन आला. मग असं बोलता बोलता आमचं ठरलं की तुळशीबागेत जायचं, कधी जायचं वगैरे. आणि अचानक ते म्हटली या आपण जाऊ. मग मी लगेच ओमकारला फोन केला, तर म्हटला जा. 5 मिनिटात तयार झाले आणि आता निघते. ब्लॉग आजचा पण छान होईल, ब्लॉग पूर्ण बघा. बाय गाईस. मी निघाली आहे आणि 10-11 वर्षानंतर मी अशी बसने चालली आहे, ते पण एकटे, सोबत कोणीच नाही आहे. आणि पहिली गोष्ट, मला माहिती पण नाही कसं जायचं. तर डायरेक्ट इथनं मनपाची बस आहे, पण मी पहिल्यांदाच चाललेलं आहे. भीती पण वाटते. पण शाळेत जाताना मी जायचे बसने वगैरे, पण ह्या रूटने फर्स्ट टाईम चालली मी. काय नाही, जास्त वेळ नाही थांबणार मी. बस बघेल आणि जर नाही भेटली तर मग मी कॅबने जाईल. मी दाखवते तुम्हाला आज. मी काय माहिती मी पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ चालू करते का ना, पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं दाखवते मी तुम्हाला. बाय गाईज. मी बस स्टॉपवर येऊन बसली आहे आणि बसच नाही आली, लय वेळ झालं. आणि मी कॅबला बघितलं तर कॅबला
195 वगैरे दाखवते. ते बसने गेले तर 50-60 रुपये, म्हणून बसनेच जाणार आहे. पण बस कधी येते माहीत नाही, बघूया आता. 50-60 रुपयाचा फरक आहे ना. 50-60 रुपये वाचतील माझे, त्याच्याने काहीतरी खाईल मी, म्हणून बाकी काय नाही. बघूयात. तरी लय वेळ झालं मी थांबली आहे. बघूयात आता येते का नाही. नाही तर मग लास्टचं ऑप्शन आहे कॅब बुक करून जायचं. फायनली बस भेटली आहे मला. हे बघा, तिकीट पण काढलं आहे. 30 रुपयात काम झालं. उगाचच 195 रुपये मी दिले असते. बरं झालं भेटले. भरपूर पैसे वाचले माझे. आता नेक्स्ट टाइमपासून मी असंच करत जाईल. केवढे ट्रॅफिक आहे. इथं दादाचं घर आहे आणि हे आमचं घर आहे. आम्ही तर रील्स काढायला जातो. आणि हे बघा, डायरेक्ट साऊथ इंडियन. त्याला सांगा बळच वाया जाईल. मोकळी म्हणते त्याला नुसती बडबड पड. अगं नाही खाल्लं तर खायला बघा. ही सृष्टी कोण कोण ओळखतं सगळे तू ओळखते ते बाद झालं. बाकी त्यांचं घेणं देणं नाही. खाल्लं नाही ना म्हणजे खायचं. मी तुला सांगितलं. आज मी काय काय शॉपिंग केली ना, मी घरी जाऊन दाखव. लय नाही केलं तर आत्ता घेतलं मी. मगाचपासून ब्लॉगच नाही चालू केला. त्याला मी जास्त हा काढला ना बसमध्ये. आता आज मी काढलं बाबा बसमध्ये, लाजलेच नाही. पण माझा नाही काढला. आओ खाने को मला असं लोक म्हणतील हे कुठल्या कोपऱ्यात कुठल्या किचन मध्ये जाऊन बसले. तिथं बघ की बंदरवाला पाणी भेटतं. त्या दिवशी कसा आहे सृष्टी? सृष्टीला म्हटलं मी तू गाईस काल ना व्लॉगच चालू नाही गेला. मी तुम्हाला म्हटलं मी तुळशीबागेत जाईल व्लॉग करून, पण नाही जमलं. कारण तुळशीबागेतनं मग मी सृष्टीच्या घरी गेले आणि अचानक असंच मम्मीला खूप कन्व्हिन्स केलं तिला इथं आणायला. तर ती इथं आली होती घरी. तर आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो. त्यामध्ये व्लॉग करायचं चालूच नाही. खूप मजा गेली आम्ही. म्हणजे आम्ही गप्पांमध्ये व्लॉगच चालू नाही केला. आणि माझ्या नाकातलं पण तुटलं. आता हे पण करायचं. मला असं वाटतं आता चांदीचंच करायचं. जाऊ 2 सोन्याचे तुटले माझे. आणि आम्ही खूप मजा केली. मी तिथं व्लॉग नाही चालू केला कारण एवढी गर्दी. आणि आमचं कसं आहे ना, हा थोडीशी हाईट छोटी आहे. तर त्या गर्दीमध्ये असं चेंबल्यावाने होतं पूर्ण. तर आत्ता सकाळचे ना हा व्लॉग दुसऱ्या दिवशी चालू केला मी परत. आत्ता 8-8:30 वाजले. सृष्टी आत्ता गेली. म्हणजे ओमकार तिकडंच कामाला जातो ना. तर मग सृष्टीला सोडाल आता घरीत. कारण तिला सकाळी मम्मी नव्हती सोडत. खूप कन्व्हिन्स केलं मम्मीला. तेव्हा कुठं मम्मी तयार झाली. आणि मग आता तिला सोडल 8 वाजता. तिला घरी सोडून तो कामाला जाईल. जवळच 1 किलोमीटरचा डिस्टन्स वाटतं तिच्या कामापासून त्याच्यात. तर मग खूप मजा आली रात्रीची. ती होती घरी आली होती ना. खूप गप्पा वगैरे. आम्ही पर झोपलो 3:30-4 वाजता झोपलो. तरी सकाळी उठली आणि आता गेली. मी याला तिथं काही घेत आणि क्लिप पण नाही काढली. मी तुळशीबागेत गेल्यावर कॅमेराच चालू नाही केला. लक्षात पण नाही राहत. थोडं नाही का सवय नाही अजून. पण मी मी जास्त काहीच नाही घेतलं. 2 टॉप म्हणजे कमी गोष्टी घेतल्या. पण पैसे लय घालवले. माझे 1,500 रुपये कसे गेले ना मलाच कळलं नाही. तर मी तुम्हाला आहे ना फ्रेश होते आणि काय काय घेतलं ते दाखवते. गुड आफ्टरनून. तर मी तुम्हाला मगाशी बोलले होते की मी फ्रेश झाल्यावर माझ्या नाकात नाही तर कसं दिसायला लागलं. तर मी तुम्हाला मगाशी बोलले होते की फ्रेश झाले ना तर मी काय काय आणलं होतं. जास्त काय नाही आणलं मी, पण जे आणलं ना मी तर तुम्हाला दाखवते.
मेन म्हणजे ना मला हे वाले कानातले हवे होते, कारण वटपौर्णिमेला साडीवर घालायला आणि हे ट्रेंडिंग लागले. हे 100 रुपयाला घेतलेत, फक्त घेतलेत खरे, पण ह्याचा विषय काय झाला, हे खूप वरती आहे, थोडंसं खाली पाहिजे होतं ना, हे खूप वरती आणि मग ही डिझाईन पूर्ण इथे येते. मी तुम्हाला घालून दाखवू का? 1 मिनटं. मी घालून दाखवते यार. एवढा हौशीने घेतलं नाही, फक्त त्या एका कानातल्यासाठी खरं मी तुळशीबागेत गेलो होते. पण चांगलं आहे, पण काय होतं ती ही जी डिझाईन आहे ना ती खूप वर जाते. है ना? मी आहे ना असं वाटतं हे खालचं कट करायला पाहिजे, है ना? लय मोठं झालं खालचं. अजून खूप छान छान डिझाईन होतं, पण मला आहे ना हे चंद्रकोरवाला हवं होतं, मी जर परत गेले ना मी चेंज करून आणू शकते, पण हे खालचं थोडंसं कट करायलाच पाहिजे. हे असं ना म्हणून कानाशोबर हे चांगलं आहे वाटत आहे. फिरून फिरून हे घेतलं मी. हे ना हे एवढं कट, एवढं तरी कट, पण नंतर कानांना एवढं कट झालं पाहिजे ते. हे बघा माझे आयब्रो किती वाढलेत, जंगल बुक झालंय पार त्याचं. बघूयात, करेल मी आपलं. मला नाकात नाही, कानात नाही, काय नाही. अजून एक घेतलं हे जे गळ्यातलं आहे ना ते कानातले, पण फक्त 100 रुपयाला घेतले. आणि हे ट्रेंड मी वापरत नाही, पण सृष्टी मला म्हटली हे गळ्यातलं कधीतरी म्हणजे कधीतरी साडीवर वगैरे घालता येईल म्हणून घेतलं मी. मला नाही आवडत जास्त गळ्यातलं घालायला, पण मी हे वालं घेतलं. मी नाही घालत राव हे असलं कधीच नाही घातलं मी. पण बघूया आपण, ती साडी आहे वेगळ्या कलरची, हे आहे. आणि ना मला सृष्टीने चप्पल घेऊन दिली, छान आहे ना, तिने मला चप्पल घेऊन दिली. आणि हा एक टॉप घेतला मी, लॉंगवाला आहे, खूप छान आहे. मी आहे ना बहुतेक आज घालेल हा टॉप, खूप छान आहे. असं पूर्ण लॉंग पण खूप छान आहे, 250 ऑनली. आणि हा असं सध्या ट्रेंडिंगला तुळशीबागेत सगळीकडं हा टॉप दिसत होता, म्हणून हा एक घेतला. आणि झाले माझी शॉपिंग, एवढंच घेतलं. तिने पण 2-3 टॉप घेतले, मी नाही घेतलं तिला काय, तिनेच मला घेऊन दिलं. तिने मला चप्पल घेऊन दिली, मला चप्पल खूप आवडली, घातल्यावर लय छान वाटत होती, म्हणून मी ही चप्पल घेतली. तिने घेऊन दिली मला ही चप्पल, छान आहे ना. आम्ही काल लय गप्पा मारल्या, एवढ्या गप्पा मारल्या ना बापरे. आम्ही 4 वाजता झोपलो पार, तर मजा आली ना. आता आहे ना एक तर कानातले एक्सचेंज करायचे आणि ब्लाऊज शर्ट टाकायचं आहे, हे ड्रेस अल्टर करायचे, एक नवीन जीन्स ती पण अल्टर करायची, लई काम आहे ना. आणि मेन म्हणजे मला आयब्रो करायचे, लय काम आहे रवाज. जाऊ दे, ब्लॉग एंड करते काय नाही. आजचा ब्लॉग छोटासा आहे, पण एंड करते आणि इथून पुढे दुसरा ब्लॉग चालू करते, कारण आता मी बरी झाली. आता मी रोज एक ब्लॉग परत पोस्ट करेल. नक्की ह्या व्हिडिओला खूप जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. बाय.